तर देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदेंची उमेदवारी घोषित केल्यानंतर वैशाली दरेकर राणेंनी खोचक टोला लगावलेला आहे। श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळ चिन्हावर असं म्हणत वैशाली राणे यांनी ही टीका केलेली आपण बघतोय। दरम्यान अधिक मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी घोषित झाल्यानंतर आता व्यक्त केला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर वैशाली राणे दरेकर यांनी हा टोला लगावलेला आपण बघतोय। श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की कमळावर असं म्हणत त्यांनी ही खोचक टीका केलेली आहे। कल्याण लोकसभेमध्ये ऑलरेडी आम्ही जे आहे सगळे युतीचे कार्यकर्ते जे आहेत, युतीचे नेते जे आहेत, त्यांची एक एक बैठक जी आहे ती ऑलरेडी त्या ठिकाणी झालेली आहेत। मेळाव्यांना सुरुवात झालेली आहे, गाठीभेटींना सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहर अध्यक्ष असतील, लोकसभा प्रमुख असतील, आमचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, हे सगळे जे आहेत ते एक दिलाने कधीच कामाला लागलेले आहेत। प्रचाराला सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। तर मी फडणवीस साहेबांचं स्वागत त्या ठिकाणी करतो आणि मला वाटतं यावेळेस या कल्याण लोकसभेमधून मोठं मताधिक्याने जे आहे ही सीट जी आहे ती निवडून येईल। खूप मला ऐकून आनंद झाला की त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे, परंतु थोडंसं मला एक कन्फ्युजन आहे किंवा शंका आहे की श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, तर त्यांचं चिन्ह काय असेल, कमळ का धनुष्यबाण, ते त्यांनी ठरवलं आहे का की कुठल्या चिन्हावर ते लढणार आहेत? आणि ह्याच्यासाठीच हा अट्टहास केला होता का, ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे की त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीस जाहीर करतील?